श्री स्वामी समर्थ. तनुजा, वास्तु कन्सल्टंट, न्यूमरोलॉजिस्ट. वटपौर्णिमा या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. काही जण आहे ते धार्मिकरित्या, इमोशनलरित्या त्याच्याशी अटॅच असतात, परंतु वटवृक्षाची पूजा हे वास्तुशास्त्राशी किती निगडीत आहे आणि त्याचा महत्त्वाचा भाग काय वास्तुशास्त्रामध्ये. ज्या वास्तूमध्ये वटवृक्ष असतो ती वास्तू जी आहे पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजन पूर्ण युक्त असते. वटवृक्ष म्हटला तर वडाच्या पारंब्यांपासून खोडापर्यंत सगळे गुणधर्म जे आहेत त्याचे आरोग्यासाठी लाभदायक आहेत. वटवृक्षाची पूजा करणं म्हणजे 7 फेरे जेव्हा आपण घालतो किंवा मारतो त्यावेळेला जेवढी सकारात्मक ऊर्जा आणि पॉझिटिव्ह एनर्जी जितक्या किलोमीटरपर्यंत हा ऑरा पसरलेला आहे वटवृक्षाचा त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा घेतलं जातं आणि ह्या पॉझिटिव्ह ऑरामध्ये आल्यानंतर आपले जे चक्राज आहेत, आपल्या ज्या एनर्जीज आहेत त्यासुद्धा पॉझिटिव्ह होतात. वटवृक्ष हा एक आयुर्वेदामध्ये सांगितलेला खूप उत्तम असं औषध म्हणता येईल. आणि दुसरी गोष्ट, घराच्या साऊथ वेस्टला जर वटवृक्ष प्लांट केलं, घराच्या बाहेर म्हणजे तुमच्या परिसरात जरी तुम्ही केलं तर फार उत्तम. स्थिरता येईल, जडत्व येईल आणि दुसरी गोष्ट की अख्खं घर कुटुंब जे आहे किंवा तो आजूबाजूचा परिसर जो आहे तो ऑक्सिजन पूर्ण होऊन तिथली जी एनर्जी आहे आणि आरोग्य जे आहे ते उत्तम राहील. महत्त्वाचा पाठ काय असतो वास्तुशास्त्रामध्ये, घरातल्यांचा आणि घराचा वास्तूचा जो ऑरा असतो, हार्मनी असते, हेल्थ असते, तो त्याचा मूलभूत पाया आहे. आणि तो स्ट्रॉंग होण्यासाठी प्रत्येकाने, मी असं नाही म्हणणार की स्त्रियांनीच फक्त वटवृक्ष जे आहे त्याच्या अवतीभोवती असलं पाहिजे, पुरुषांनी, प्रत्येक व्यक्तीने वटवृक्षाला प्रदक्षिणा एकदा नाही तर 2दा तरी घातल्या पाहिजे. आणि मी असंही कुठे सांगितलं गेलेलं नाही आहे फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ही पूजा केली पाहिजे. पूजेमागचा अर्थ जो आहे तो समजून घ्या. ऑक्सिजन मिळणं हा महत्त्वाचा आणि पॉझिटिव्ह एनर्जी जी त्याच्यामध्ये आहे ती मिळणं फार गरजेची आहे. त्यामुळे साध्या सोप्या पद्धतीने वटवृक्षाची पूजा करून त्याला नमस्कार करून जेवढं एनर्जी आणि ऑक्सिजन घेता येईल तेवढा प्रत्येकाने घ्यायचा आहे. नक्की ही गोष्ट लक्षात ठेवा. वटवृक्ष हा पूजला तर जातो, त्याच्यामागची कारणं, त्याच्यात गुणधर्म हा जो प्रत्येक त्याचा जो अवयव म्हणायला लागेल तो इतका गुणधर्म त्याच्यामध्ये भरलेले आहेत. आपण कधी पूजा करतो समोरच्या गोष्टींची किंवा व्यक्तींची किंवा त्या गोष्टीला मानतो, त्याच्यात काहीतरी चांगले गुण आहेत म्हणूनच. नक्की करा. धन्यवाद.